नमस्कार, मी कोमल. आज आपण थालीपीठ कसं बनवायचं ते बघणार आहोत. त्यासाठी मी इथं पीठं घेतलेली आहेत सगळी, पण ते प्रमाण कसं घेतले ते तुम्हाला सांगते. या वाटी मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, दीड वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर ही जी पीठं आहेत ती सुरुवातीला मी हाताने सगळे मिक्स करून घेते. तर थालीपीठासाठी तुम्ही भाजणीसुद्धा तयार करून ठेवू शकता, म्हणजे जेव्हा लागेल असं तुम्ही थालीपीठ बनवू शकताय. मग पण मी भाजणी वगैरे बनवत नाही आज. तर हे बघा, पिठं मिक्स करून घेतलेले आहेत. तर आता त्याच्यामध्ये सुके मसाले टाकणार आहे. ते काय टाकायचे आहे ते सांगते मी. तर धनेपूड टाकणार आहे मी, थोडासा गरम मसाला, हळद टाकायची आहे. हळद थोडी जास्त टाकणार आहे म्हणजे थालीपीठ सुद्धा छान दिसतात. आणि हिंग घेतलेला आहे मी, हिंग टाकणार आहे. ओवा घ्यायचा आहे थोडासा. आणि हे बघा, इथं ओवा घेतलेला आहे मी, तो हाताने चोळून घेऊन टाकणार आहे मी. थालीपीठाला टेस्ट छान येते ओव्याने. तर इथं मी हिरवं वाटण तयार केलेलं आहे. तर 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे आणि आल्याचा तुकडा हा मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे सगळं. ते सुद्धा मी आता या पिठामध्ये टाकून घेणार आहे. तर आता मी इथं कांदा सुद्धा 2 कट करून घेतलेले आहे, छोटे कांदे सुद्धा टाकणार आहे मी. तुम्हाला आवडत नसेल थालीपीठामध्ये कांदा तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल, पण मला थालीपीठामध्ये कांदा आवडतो म्हणून मी कांदा कट करून टाकते. आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे थालीपीठामध्ये. कोथिंबीर किंवा मेथीची भाजी ती सुद्धा टाकली तरी सुद्धा छान लागतं थालीपीठामध्ये. तर इथं मी कोथिंबीर टाकून घेणार आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून घेते मी. तर मी मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे. सुरुवातीला मी हे पीठ जे आहे, जे आपण मसाले वगैरे टाकलेले आहेत ते सगळे हातानेच मिक्स करून घेणार आहे, म्हणजे सगळं एकजीव होतो मसाला वगैरे त्यासाठी. आणि लागेल असं पाणी टाकून आता पीठ मळून घेणार आहे मी. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची वगैरे बारीक केली होती, त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. तर सुरुवातीला मी त्याच पाण्याने पीठ मळणार आहे. व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ, आपण जसं भाकरीला वगैरे बनवतो तसं. खूप जास्त घट्ट पण नाही किंवा जास्त पातळ सुद्धा मळायचं नाही थालीपीठाचं पीठ आपल्याला. तर मुलांना टिफिनला वगैरे जरी अशा प्रकारे थालीपीठ बनवून दिली तर मुलांना सुद्धा खायला आवडतात. आणि म्हणजे थोडंसं वेगळं काहीतरी चपाती भाजीपेक्षा खायला सुद्धा पौष्टिक असे छान बनतात हे थालीपीठ. तर व्यवस्थित पिठामध्ये थोडं थोडं लागेल असं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम असं पाणी वतून घ्यायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होईल खूप जास्त. तर हे बघा, पीठ मी मळून घेतलेलं आहे. पीठ बघू शकताय तुम्ही, खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप पातळसुद्धा नाही मळलेलं मी. तर आता काय करायचं आहे, थोडंसं तेल घेऊन तेलसुद्धा पिठाला लावून घ्यायचं आहे, म्हणजे थालीपीठ लाटताना हाताला वगैरे खूप जास्त चिकटत नाही. तर मी थोडंसं तेल टाकून घेते आणि परत एकदा मळून घेते हा पिठाचा गोळा जो आहे तो. तर व्यवस्थित तेल लावून सुद्धा हे पीठ जे आहे थालीपीठाचं ते मळून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी छोटे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत
आणि आता थालीपीठ बनवून घ्यायचं आहे. तर थालीपीठ बनवण्यासाठी मी इथं रुमाल ओला करून घेतलेला आहे आणि खाली ताट आहे, त्या ताटामध्येच मी थालीपीठ थापून घेणार आहे. थोडंसं पाण्याचा हात घेऊन हे थालीपीठ व्यवस्थित असे थापून घ्यायचे. खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही बनवायचे. तुम्हाला म्हणजे आवडतील त्या आकाराचे तुम्ही छोटे किंवा मोठे असे थालीपीठ बनवू शकता. तर मी तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे, बघू शकताय तुम्ही. आपल्या साध्या चपाती भाकरीच्या तव्यावरती किंवा नॉनस्टिकच्या तव्यावरती जरी थालीपीठ बनवले तरीसुद्धा छान बनतात. तर मी आज नॉनस्टिकच्या तव्यावरती थालीपीठ बनवणार आहे. तर हे बघा, थालीपीठ मी अशा पद्धतीनं थापून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि आता काय करायचं आहे, वरून थोडंसं तीळ टाकणार आहे मी. हे बघा, थोडंसं तीळ टाकून घ्यायचं आहे थालीपीठावरती आणि परत असं हाताने व्यवस्थित थापून घ्यायचं आहे, म्हणजे तीळ निघणार नाहीत. तर हे बघा, थालीपीठ छान असं थापून झालेलं आहे. आता काय करायचं आहे, बोटाने मध्ये मध्ये होल करून घ्यायचे आहे त्या थालीपीठाला, म्हणजे थालीपीठ जे आहे ते एकसारखं भाजलं जातं. तर तवासुद्धा गरम झालेला आहे. तर सुरुवातीला मी थोडंसं तेल लावून घेते तव्यावरती. आणि जे थालीपीठ थापून घेतलेलं आहे ते रुमाला सकट असं उचलून घ्यायचं आहे आणि तव्यावरती टाकून घ्यायचं आहे. थोडासा पाण्याचा हात ओला करायचा आणि थालीपीठावर असं लावून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित निघलं जातो कपडासुद्धा. हे बघा, अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकताय. तर मंद आचेवरती थालीपीठ आपल्याला एका बाजूने सुरुवातीला व्यवस्थित पचू द्यायचं आहे. खूप जास्त फास्ट गॅस सोडायचा नाही, नाहीतर थालीपीठ आतून कच्चे राहतील. मंद आचेवरती मी हे थालीपीठ व्यवस्थित भाजून घेते. थालीपीठ भाजते तोपर्यंत मी दुसरं सुद्धा थालीपीठ थापून घेणार आहे. तर हे बघा, आता थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे एका बाजूने सुरुवातीला आपल्याला थालीपीठावरती. आणि खालची बाजू पलटून घ्यायची आहे आपल्याला आता. तर हे बघा, किती सुंदर रंग आलेला आहे थालीपीठाला आणि खमंग असा वास सुद्धा सुटलेला आहे पूर्ण घरभर. तर ही बाजूसुद्धा, खालची बाजू जी आहे ती व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे. हे थालीपीठ पचते तोपर्यंत मी दुसरं सुद्धा थालीपीठ हे बघा थापून असं तयार करून घेतलेलं आहे. तर अशाच पद्धतीने मी सगळी थालीपीठं तयार करून घेणार आहे. हे बघा, हे थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे. आता तव्यावरती टाकून दाखवते. तर रुमाला सकट टाकायचं आहे असं आणि ओला हात घेऊन कपड्यावरती थोडं ओला हात लावायचा आहे आणि अलगद असा हा कपडा जो आहे, रुमाल वगैरे, तो काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं. तर शक्यतो कॉटनचाच कपडा घ्या थालीपीठ बनवताना. तर हे बघा, तयार आहेत खमंग असे थालीपीठ. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की थालीपीठ ट्राय करून बघा. तर थालीपीठ दहीसोबत किंवा मुगाची उसळ, चवळीची उसळ कशासोबत पण खायला खूप छान लागतात. तर मी आज पावट्याची उसळ बनवलेली आहे आणि सोबतच दही. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा थालीपीठ नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले होते ते कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे रोज ज्या मी नवनवीन रेसिपीचे व्हिडिओज अपलोड करते ते तुम्हाला पाहता येतील.